नमस्कार मित्रांनो, NB स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. दिनांक 27 मे 2024 रोजी इयत्ता 10वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झालेला आहे. तर या 10वीच्या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले किंवा काही विद्यार्थ्यांचे विषय राहिले असतील, त्यांच्यासाठी जुलै 2024 मध्ये जी परीक्षा घेतली जाणार आहे, त्या परीक्षेचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, ते ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सुरू झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जुलै 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी मार्च 2024 परीक्षेचा निकाल दिनांक 27/5/2024 रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी ज्यांनी अगोदर 17 नंबरचा जो फॉर्म आहे तो आधी भरलेला आहे, त्यांचे काही जे विषय आहेत ते बाकी आहेत, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने इयत्ता 10वी साठी www.mahscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा या खालीलप्रमाणे आहेत. बघा, नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची जी तारीख आहे, शुक्रवार दिनांक 31/5/2024 ते मंगळवार दिनांक 11/6/2024. कोण कोण भरू शकतं? माध्यमिक शाळांमार्फत पुनर्परीक्षार्थी, रिपीटर विद्यार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, 17 नंबरचे विद्यार्थी, जे परीक्षेस प्रविष्ट न झालेले, ज्यांनी अगोदर परीक्षा नाही दिली पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, असे विद्यार्थी. श्रेणी सुधार म्हणजे ज्यांना आपला जो क्लास आहे तो इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर असे आपली जी ग्रेड इम्प्रूव्हमेंटसाठी काही जे विद्यार्थी आपले मार्क वाढवण्यासाठी ही पुन्हा परीक्षा देऊ शकतात. याशिवाय तुरळक विषय ज्यांचे 1-2 विषय राहिले असतील असे विद्यार्थी. याशिवाय ITIचे जे विद्यार्थी आहे ते आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण शाळेमार्फत केली जाणार आहे. माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा 1 जून 2024 ते बुधवार 19 जून 2024 या पद्धतीने आहे. म्हणजे लेट फी सह आपण जे अर्ज भरू शकता ते बुधवार 12 जून 2024 ते सोमवार 17 जून 2024 या कालावधीपर्यंत. आणि माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायची तारीख आहे शुक्रवार दिनांक 21 जून 2024. सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच भरावीत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. शाळांसाठी महत्त्वाच्या अशा सूचना आहेत. त्यामध्ये एक बघा, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्च 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. दुसरं, श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे क्लास इम्प्रूव्हमेंट करणार आहे, आपले जे मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या मार्च 2024 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै 2024 व मार्च 2025 अशा लगतच्या 2च संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. म्हणजे ज्यांना क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी अर्ज करायचा आहे तर ते फक्त 2च परीक्षा देऊ शकतात आणि त्यासुद्धा लगतच्या 2. म्हणजे मार्च 2024 मधील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आत्ता जुलै 2024 आणि
मार्च 2025 या 2च परीक्षा त्यांना देता येतील. एखादा विद्यार्थी म्हणत असेल, की मी 2026 ची परीक्षा देईल, तर ते शक्य नाही. नियमित विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. शाळांसाठी महत्त्वाची अशी सूचना. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. याचबरोबरीने आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणजे जी वरील मुदत दिलेली आहे, नियमित शुल्कासह शुक्रवार दिनांक 31/5/2024 ते मंगळवार दिनांक 11 जून 2024 या तारखेपर्यंत जे काही नियमित शुल्क असेल, त्या शुल्कासह आपण हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. आणि अतिरिक्त फीसह विलंब शुल्कासह 12 जून नंतर म्हणजे 12 जून ते 17 जून पर्यंत हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे. आपल्या परिचयातील कोणी जुलै 2024 ची परीक्षा देणारे विद्यार्थी असेल, तर त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आवर्जून पाठवा. म्हणजे या माहितीचा त्यांना नक्कीच लाभ होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.